मंदार सर. चला पाणी येऊ दे. वा वा. जे काम केलंय म्हणजे या सगळ्या टीमनी, म्हणजे आमिर तर आपल्या सगळ्यांचाच हिरो आहे, पण सत्यजित, डॉक्टर पोळ हे सुद्धा खरे सगळे हिरो आहेत. आणि ज्या म्हणजे पोटतिडकीने ही लोक काम करत आहेत. आणि आत्ताच्या काळात जो एक शब्द वापरला जातो स्किल इंडिया, तर मला वाटतं भारतामध्ये एवढं मोठं स्किल डेव्हलपमेंटचं काम आत्ताच्या या क्षणाला कुठेच चालू नसेल जितकं आता पाणी फाउंडेशन करत आहे. तर त्यामुळे मला या सगळ्या प्रयत्नांमध्ये एक लक्षात येते की खूप खूप मोठ्या प्रमाणावरती दूरवर पोचणारं हे काम आहे, दूरगामी असं काम आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठलाही पैसा सरकारकडनं न घेता लेस ऑफ गव्हर्नमेंट अँड मोर ऑफ पीपल्स इनिशिएटिव्ह या पद्धतीनं ज्यावेळेला हे सगळं काम उभं राहतं त्यावेळेला महाराष्ट्र अजून 2-3 वर्षात नक्कीच वेगळा झालेला असेल. त्यामुळे मला असं वाटलं की आम्ही सगळे स्पर्धा नेहमी असते पहिले कोण ब्रेकिंग पहिली कोणाची, तर पाण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. सगळं बाजूला ठेवावं आणि आपण सगळ्यांनी एकत्र यावं, यासाठी आम्ही सुद्धा सगळेजण एकत्र. वा 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 वा. आमिर सर, एक नवा कार्यक्रम सुद्धा तुम्ही सगळ्यांच्या समोर आणताय, एक नवीन शो आणताय. आणि तो शो असा असणार आहे, मी ऐकलंय की तो एकाच वेळी सगळ्या चॅनल्सवरती दाखवला जाणार. त्याबद्दल मला तुमच्याकडून ऐकायचं. कंपटीशन 8 अप्रैल को शुरू होता है. हाँ, अभी ट्रेनिंग कंप्लीट होगी 25 मार्च तक और सारे गांव तैयार होंगे. वो पूरा अपना प्लानिंग करेंगे कि हम क्या करने वाले हैं, कैसे जीतने वाले हैं. हाँ. और 8 अप्रैल से कंपटीशन स्टार्ट होगा, श्रमदान स्टार्ट होगा, काम स्टार्ट होगा. तो उसकी रिपोर्टिंग हम शुरू करेंगे इस शो के ज़रिए. और उस शो में मैं भी रहूँगा, सत्या रहेंगे, किरण जी रहेंगे, हम सब डॉक्टर पोल रहेंगे. सबके चैनल्स पे वो शो आएगा. तो एक ही वक्त पे, एक ही दिन पे वो शो हर चैनल पे आएगा, ताकि सारा महाराष्ट्र एक होकर उस शो को देख सके. और हम देख सकें कि हमारे महाराष्ट्र के गांव में और हमारे महाराष्ट्र लोगों में कितनी ताकत है, कितना हम कर सकते हैं, कि क्या कुछ हम करके दिखा सकते हैं. जवळजवळ 2000 गावं भाग घेणार आहेत आणि 2000 गावातील व्यक्ती, त्यांच्या कहाण्या, त्यांची शूरता, त्यांची वीरता, त्यांचा त्याग आणि त्यांची मजा, या सगळ्या गोष्टींचा एक मेळ असणार आहे त्या शोवरती. मला वाटतं हा शो खूप एन्जॉयबल असणार आहे. तर जसा आपण एंटरटेनमेंट शो एन्जॉय करू त्याच हिशोबाने हा शो सुद्धा मला वाटतं लोकांना खूप आवडेल, की पाहायला की कसं आपलं महाराष्ट्र स्वतःच्या ताकदीने पाणीदार होतंय. वा वा वा. खरंच ही एक वेगळी संकल्पना आहे आणि यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा या मंचावरून देणार आहे. पण आज खूप छान वाटलं की या निमित्तानं का होईना सतत टेन्शनमध्ये असणारी ही 3 मंडळी इथे आली आणि आपण परत परत या गावात या तुकरटवाडी तुमची नेहमी वाट बघत राहील. थँक्यू सो मच तीनही पाहुण्यांसाठी. जोरदार टाळ्या. तर आमिर सर इथे आलेले आहेत आणि घरात तर काय परफेक्शन नाही असं आपल्याला कळलेलं आहे बाबा. पण बाहेर खूप असतं त्याच्यावरती की सरांना व्यवस्थित असंच पाहिजे तसंच पाहिजे. सर मी ना तुमच्यावरती एक गाणं बनवलं. हो, तुमची परमिशन असेल तर मी ते गातो. हो गा. नसली तरी मला गावं लागणार सर, कारण मी ते बनवलंय. ते तुम्हाला आवडेल असं माझी इच्छा आहे. आमिर शूटिंग के लिए, आमिर शूटिंग के लिए तू तो हानिकारक है. आमिर शूटिंग के लिए तू तो हानिकारक है. बॉलीवुड के गाड़ी के ये वाहन चालक है. बॉलीवुड के गाड़ी के ये वाहन चालक है. परफेक्शन इतना साइंटिस्ट के लायक है. आमिर शूटिंग के लिए तू तो हानिकारक है. ओ बापू दरवर्षी एकच पिक्चर हाच यांचा बाणा. सगळ्या गोष्टीत घालतात डोकं, डान्स सोवा गाणा. दरवर्षी एकच पिक्चर हाच यांचा बाणा. सगळ्या गोष्टीत घालतात डोकं, डान्स सोवा गाणा. उठता बसता करतात जिम आणि डायट हे. उठता बसता
करतात जिम आणि डायट है परफेक्शन इतना साइंटिस्ट के लायक है आमिर शूटिंग के लिए तू तो हानिकारक है ओ बापू वर्ष करतात अभ्यास भूमिका करताना लक्ष नाही संसारामध्ये बायको मारते ताना वर्ष करतात अभ्यास भूमिका करताना लक्ष नाही संसारामध्ये बायको मारते ताना बॉक्स ऑफिसच्या गल्ल्यावरचा हा महानायक रे बॉक्स ऑफिसच्या गल्ल्यावरचा हा महानायक रे परफेक्शन इतना साइंटिस्ट के लायक है आमिर शूटिंग के लिए तू तो हानिकारक है सायंटिस्ट अभी सायंटिस्ट बोल अभी साइंटिस्ट बनना पडेगा उनको पण असं आहे की परफेक्शन असं काय नाही आहे हाँ ना प्रयत्न आहे फक्त आणि मला असं वाटतं की मी प्रयत्न करतो पिक्चरमध्ये पाणी फाउंडेशनच्या काममध्ये प्रयत्न करतो वा वा पण प्रत्येक सिनेमामध्ये ती मेहनत दिसते सर या कारणासाठी कदाचित त्यांना परफेक्शनिस्ट म्हटलं जातं की कोणतंही काम अनेक लोक म्हणजे बिग पिक्चर बघतात पण जे लहान लहान डिटेल्स असतात ना त्या लहान डिटेल्सकडे अनेक लोकांचं लक्ष कमी असतं पण आमिरसाठी कोणतीही गोष्ट क्षुल्लक नसते समर्पित भावनेने त्याच्यावरती काम करणं मला वाटतं हे त्याचं एक खास वैशिष्ट्य आहे जे या स्पर्धेमध्ये भाग घेणारे आहोत ते आपण आहोत आणि गेल्या वर्षी ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला जे जिंकले किंवा जे या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपलं गाव स्वयंपूर्ण करतायत असेही काही आपले बांधवीत आहेत जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया आपण सुरुवात करूयात एका महिलेपासून इथे बसलेल्या आहेत बबिता गडलिंग त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या बबिताजी तर मला सरांनी असं सांगितलं की डॉक्टर तुम्ही त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की एक सर्वसामान्य महिला आहेत घर चालवत असतील पण या संपूर्ण कार्यामध्ये ते पाहत होते की सगळ्यात मोठे मोठे दगड उचलणाऱ्या कोण महिला असतील तर त्या होत्या ही खरी गोष्ट आहे जेवढे दगड उचलले असतील गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये आणि कोणीच उचलले नसणार संपूर्ण महाराष्ट्र वा 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 काय सांगाल तुमच्या गावाविषयी या चळवळीविषयी या अगोदर आम्हाला असं माहित नव्हतं की हे पाणी अशा पद्धतीनं जमिनीमध्ये मुरवतात वा याचा सुद्धा एक आम्हाला अनुभव आला आणि सरांनी जी चळवळ चालू केली आहे पाण्यासाठी जी लोक चळवळ त्यांनी उभी केली आहे पण शून्यातूनच हे विश्व निर्माण होत असते शून्यामधूनच विश्व निर्माण होत असते आणि ते आम्ही करणारच ही लोक चळवळ त्यांनी चालू केली आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही शेवटपर्यंत चालू ठेवणार आहोत वा 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 आणि तुमच्या